ईस्टर्न एक्सप्रेसवेवर आदिवासींचा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आदिवासी विविध मागण्यांसह मुंबईत धडकणार होते, मात्र त्याआधीच त्यांचा मोर्चा ईस्टर्न फ्रीवेवर अडवण्यात आलेला आहे। एसटीतून आरक्षणाला विरोध करत आदिवासी थेट मुंबईमध्ये धडकलेत। त्यावेळेला त्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला। पोलिसांसोबत शाब्दिक चकमक या आदिवासींची सुरू आहे। बंजारा समाजाने एसटीतून आरक्षण देण्याची मागणी केली। या मागणीला विरोध करत राज्यभरातल्या काही आदिवासींनी थेट मुंबईमध्ये धडकण्याचा निर्णय घेतला। मोर्चा प्रसिद्धी काढण्यात आला होता। अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, या आंदोलनात सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसतंय। आत्ताची परिस्थिती काय आहे? सध्या पूर्व द्रुतगती मार्गावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत ते रस्त्याच्या कडेला उभे आहेत, ते कुठल्याही पद्धतीने मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ठाम आहेत आणि त्यांची मागणी जी आहे ती एक प्रमुख मागणी त्यांची मांडलेली आहे। बंजारा समाजाला आहे त्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये आणलं जाऊ नये आणि हीच प्रमुख मागणी आहे ते घेऊन ते मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्नात आहेत। परंतु पोलीस उपायुक्त आहेत जे आदिवासी बांधव आहेत आता सध्या बातचीत। ठीक आहे, धन्यवाद मयूर या संपूर्ण माहितीसाठी। यामुळे काही वेळ थोडीशी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली होती, थोडी तणावपूर्ण परिस्थिती बनली होती। मात्र अखेर या मोर्चेकऱ्यांना आता रस्त्याच्या कडेला पोलिसांनी घेतलं। तिथेच बसून या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।